गुड इव्हनिंग सर्वांना. आज गुरुवार 19 तारीख सप्टेंबर महिना. आता आम्ही बॅकपॅक ट्रिपला सगळे भाऊ निघालो आहोत. रात्रीचे 11 वाजले आहेत. इथनं गाडीला स्टार्टर मारणार आणि डेस्टिनेशन बघू जिथं असेल तसं घाट माथ्यावरनं पुढे आरामात मजा करत जाणार आहोत. तसं आमचं एक डेस्टिनेशन ठरलं आहे. बघू ते कसं किती वाजता मी पोहोचतो त्यावर तुम्हाला मी अपडेट देईल. तर आता आपण भेटूया आणि तुम्हाला जसजशी रस्ता रात्रीचा रस्ता कसा आहे, कसं ट्रिप ड्रायव्हिंग आहे होईल आपली, तुम्हाला अपडेट देता येईल. लावलं मी नाही. अरे आता आम्ही सगळे निघालो आहे भाऊ. लाईट लाव पुढे. तर आम्ही सगळे भाऊ आता निघालो आहे. मंगेश, संतोष, तिकडे कोपऱ्यात मंदार आणि आम्ही 5 जण बॅकपॅक ट्रिपला निघालो आहे. डेस्टिनेशन ठरवलं आहे. बघू तिथं आम्ही कसं हळू आरामात निरामात आरामात जाणार. तर भेटू आपण. 11 वाजलेले आहेत आणि आपण गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024. चलो निघू मग आपण. चलो. गुड इव्हनिंग. आमचा पहिला टी स्पॉट जगताप. इथं आम्ही नस्त्रापूर फाट्याच्या इथं आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे. तर पहिला स्टॉप आहे ना आपला. हा पहिला स्टॉप आहे कापूर होळला. आपण आता कापूर होळ. पहिला चहा फर्स्ट टी पहिला चहा आमच्या जर्नी मधला. रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही उंबरस पाटण फाट्यावरनं टर्न झालो आहे आणि एके ठिकाणी आम्ही तर थांबलो आहे जरा आराम करायला. सगळे थोडे म्हणतात आराम करू, गप्पा मारू, चहा पिऊ आणि मग पुढे मार्गस्थ कुंभारली घाटामध्ये. अल्टिमेट फिलिंग आहे. एकदम शांतता आणि जो शेतातनं जो वारा गेल्यानंतर जो वास जो होतो ना, एकदम भारी वाटतंय. आम्ही आता टाइमपास करतोय. सगळेजण फोटोग्राफी करतायत, निसर्गाचा आनंद घेत आहेत. रात्रीचे 2 वाजलेत. कसं वाटतंय मंगेश? बऱ्याच वर्षांनी आमच्यावर आलाय. मस्त झोप येते काय? एन्जॉय करतोय ना? एन्जॉय फुल एन्जॉय. आता गाडीत गप्पा मस्त आल्या ना? काय आळेकर कसं वाटतं तुम्हाला? असंच सांगा. कुंभारली घाट आहे आता पुढे. आता कुंभारली घाटाच्या इथे चाललोय आम्ही. कसं वाटतंय सांगा? एकदम प्रेझेंट वातावरण आहे आणि वातावरणामध्ये गारवा आहेच आणि आम्ही इथे एन्जॉय करतोय. आणि जो स्मेल येतो शेतातून तो तर अप्रतिम आहे. यस, तो तर नॅचरल नैसर्गिक. आम्ही गुरुजी तर काय बिझी आहेत. कसं वाटलं? एक नंबर भारी वाटतं एकदम. काय गुरुजर, मंदार गुरुजर एकदम भारी. सरप्राईज दिला असतं त्यांनी आम्हाला. खरं अचानक आले आमच्याबरोबर. असं आहे निसर्गात आपल्या भावाबरोबर मित्रांबरोबर जरा हिंडा फिरा, मजा करा, गप्पा मारा. गप्पाच पहिली गोष्ट. गप्पाशिवाय काय? गप्पा मारायच्या मजा. आणि काय करायचं आणि काय खाणं, जेवण. यांना आता भूक लागली. आम्ही शोधतोय खरं चहा किंवा काहीतरी मॅगी स्पॉट. बघू आपण कुठे मिळतोय. इथून पुढे कुंभारलीला रस्ता आहे, तुम्ही इथं बघू शकता. कुंभारलीला जाणार आम्ही आता.
टेक फन, एन्जॉय नाईट ड्राईव्ह विथ म्युझिक ऑन द वे टू कोकण. तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. हो आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. हो एन्जॉय विथ ब्रदर्स. भारी वाटतंय, तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करून बघा. हाय, मी परत आलो आहे शूटिंगमध्ये, कारण आत्ता आम्हाला एक मस्त स्पॉट मिळाला आहे. पाटण रोड आहे हा हायवे, इथे पाटण हायवे. इकडे जाताना मध्ये मग आम्हाला एक हॉटेल लागलं आहे. 3 वाजलेत ब्रह्ममुहूर्त. हॉटेलचं नाव आहे प्रिशा हॉटेल. इथे आम्ही आत्ता मॅगी खाणार आहे आणि ते बुर्जी खाणार आहेत. प्रिशा माझ्या मुलीचं नाव आहे. म्हणून आम्ही लगेच थांबलो. चहा, मॅगी, असं मस्त पहाटे ब्रह्ममुहूर्ताचा बेत केला. आत्ता आम्ही खाणार आहे आणि तिकडनं पुढे कुंभारली मार्गे. ही आमची गँग. भूक लागली सगळ्यांना. आता बोलायची पण ताकद नाही आहे. याला फेसबुक सापडत नाही आहे. कशी आहे मॅगी? एन्जॉय. इकडे बघा, कसं वाटतं तुला? कशी आहे बुर्जी? एक नंबर. संतोषने की जेवाय खायचं अजून. मंगेश भाऊ आमचे आज ह्याच्या चहा पिण्यात होतं. थांब, शूटिंग चालू आहे. वाव. कुंभारली घाटामधून आम्ही चाललोय आता. घाटामध्ये पूर्ण धुकं आहे. एंट्रन्स टू कोकण. आणि किर्र रातकिड्यांचा आवाज. खाली दूरवर नदी दिसतीये का? नाही दिसत. मग जाऊ दे. वळणाचा रस्ता, घाट माथा. काही दिवसापूर्वी इथे अंधार होता. आजही आपण अंधारच. मला पाऊस आहे रे. बघितलो कसे व्हिडिओ लागतो तर काय लागेल. 40 सेकंद झालं ना, म्हणजे बंद करून नवीन करायला. 40-50 सेकंदाच्या वर नाही आहे. मोरे अप्पर मारायचा आता भारी दिसत. इथून 38 ना रे चिपळूण. संतोष इथून 50 नाही 38 पण नाही, 35 किलोमीटर चिपळूण. तिथून पुढे 50 किलोमीटर गुहागर. आता तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे चाललोय. गुहागर आम्ही इथे रिव्हील केलेलं आहे. आम्ही इथे आता पुढे चाललोय. ते गेलं माझं ते फाटा होता ना कोयना, आणि त्याच्या अलीकडे होता तिथे. आता कंपनीवर बांधली तो कधीच झोपला. त्याचं पोट भरलं झोपला. हे आहे मी काय म्हणतात हे आणले. हा 600 लिटर आहे. तुमच्या गाडीत ना, तुमच्या गाडीचं एवढं असतं ना. मला आत्ता का एवढंच 500-600 असतं. मला माहित नव्हतं. नाही 150-200 असतं असं मला अंदाज होता. त्यांना
जास्तच सांगितलं. दिसते का लाईट समोर? घाट चांगला आहे की. आणि तो 15 किलोमीटर रस्ता खराब नाही आहे बरं का. 2-3 किलोमीटर असेल. आता जरी त्याच्या ट्रकच्या हिशोबाने आणि हे जे ट्रेन ना तो टर्निंग म्हणा का 3 वरचे 3 खालचे. एवढं काही खराब नाही. एवढं पण खराब मी तुला कधी तेव्हाच म्हणतो ना मी त्याची खराबची संकल्पना काय नाही रे जास्त असेल. कुंभारली घाट उतरून खाली आलो आम्ही पोफळी गावामध्ये. तिकडनं 8 ते 10 किलोमीटर चिपळूण आणि तिकडनं 50 किलोमीटर गुहागर. कोकणामध्ये आम्ही आलेलो आहोत. येवा कोकण आपला असा आपलंच असा का आपला असा आपलंच असा. पहाटे 4 वाजता कुंभारली घाट. आम्ही आता पायनॅपल शिरा खातोय. सकाळचे 5 वाजलेत. अरे त्यांना सांगितले थांबव म्हणून. अमृततुल्य हायवे फाट्यावर आलोय. चिपळूण गुहागर फाटा. गुड मॉर्निंग चिपळूण. सकाळ सकाळी मस्तपैकी फ्रेश एक गोल्डन नॅप घेतली आहे. आमचे काही मंडळी तिकडनं मस्त फेरफटका मारत आहेत. आम्ही इकडनं फेरफटका मारतोय, वॉकिंग करतोय. सकाळचे 5:30 वाजले. पुण्यात कधी आम्ही असं वॉकिंग केलं नाही. इकडे येऊन आम्ही असं वॉकिंग करतो. चिपळूण सहकारीपासून हा जो रस्ता आहे ना हाच रस्ता जाणार आहे आपल्या डेस्टिनेशनला गुहागर. तर मंडळी आम्ही आता गुहागर रोडला तावडेवाडी फाटा इथे आहोत. इथं आम्ही अचानक थांबलो आणि इथं म्हटलं जरा फोटो काढायचा. आम्हाला काय दृश्य दिसतं तुम्ही बघू शकता. निसर्ग ह्याची तोड नाही. खतरनाक हा धबधबा आहे निसर्गाचा. जबरदस्त लोकेशनमध्ये आम्हाला सापडलं आहे. इथं आता मग मंगेशला फोटोग्राफी करायची होती म्हणून आम्ही उतरलो आहे. हे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला आणि हा धबधबा. मित्रांनो पहा गुहागर मधला हा धबधबा अचानक आमच्या दृष्टीस पडला. नुकताच पाऊस येऊन गेलाय. भात शेती लावू आहे इथं समोर. वर जंगल आहे आणि इकडनं असा हा पाण्याचा झरा वाहत येत असा धबधबा. मित्रांनो आम्ही आता गुहागरला चाललोय. जाताना जो काय रस्त्यामध्ये घनदाट जंगल आणि जे धुकं आम्हाला दिसलंय ना त्याचं वर्णन नाही करू शकत. अवर्णनीय आहे हे सर्व निसर्ग. बघा धुकंच धुकं. गुड मॉर्निंग. 20 सप्टेंबर. आम्ही पोचलो शेवटी आमच्या डेस्टिनेशनला द्वारका कॉटेज गुहागरमध्ये. वरचा पाट तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. द्वारका कॉटेज आमची गाडी. इथून हे त्यांचं जे ओनर आहेत त्यांचं हे निवास आहे. इथून आम्ही आम्हाला कॉटेज दिलं आहे त्यांनी. छानपैकी त्यांनी डिझाईन केलेलं आहे.
इकडनं असा रस्ता पुढे जातो. हा जो पुढे जातो आहे त्याजवळ एक 300 ते 400 मीटर अंदाजे असेल अंतर आणि मग डायरेक्ट समुद्रकिनारा ही त्यांनी बाग फुलवली इथे. हा 2 कॉटेज आहेत, अतिशय सुंदर आहेत, नीट आणि क्लीन आहेत. दिस इज कॉटेज, हे आमचं कॉटेज आहे. ब्रेकफास्ट आणि लंच डिनर सगळी सोय आहे इथे करतात. डिझाईन त्यांनी पण फार नक्षीकाम सुंदर केलेलं आहे. अशा प्रकारे हे कॉटेज आहे. नारळी पोपळीच्या बागा. सगळे वाट बघत बसले ब्रेकफास्ट कधी येणार. वेटिंग फॉर ब्रेकफास्ट. या ब्रेकफास्टला आंबोळी मागवली आहे. आंबोळी, पोहे, दडपे पोहे आणि काय मागवलं आहे, उपीट आणि यांचं ब्रेड ऑमलेट. हां उपीट येतं की नाही या खायला. हो, खूप पायपीट झाली आहे. यांना खायचे आहेत पोरांना मासे, ते शोधण्यासाठी आम्ही इथं आलो आहे की हे कोळी ते होडीतनं मासे आणणार आणि मग ते विकणार, मग आम्ही घेणार, मग हे खाणार. कार्यक्रम त्यांचा मोठा आहे, पण पायाचं दुखणं पण काय छोटं नाही आहे. बघू आता, लोक तर काही इथं दिसत नाहीत. आता आम्ही मार्केटला जातो आहे इथल्या, इथून काय मिळतं आहे का बघू. आणि तर उदम लागलं आहे. हो, ऊन पण आहे ना, ऊन आहे पण भारी वाटतंय, मजा येते. पाय दावले, टेम्पो होता, टेम्पोवाल्याला म्हटलं आम्हाला रोडपर्यंत सोडावं, आता सोडतात. झालं एक खुळखुळ झालं तर आमचं काय कळे ना. हां, गुड आफ्टरनून. फ्रेश झालो आहे आम्ही आता सगळे. आंघोळ केली, मस्तपैकी झोपलो आहे. झोपून झालं, आता आम्हाला भूक लागली म्हणून मी ते जेवायला चाललो आहे. भावे भोजनालय आहे इथे. तो नाही येणार ना, सो तिथून आम्ही भावे भोजनालयानंतर अंजनवेल बघायचं आहे ना, अंजनवेल, मग सनसेट आणि नंतर काय बघायचं, टाळुकेश्वर मंदिर. हां, टाळुकेश्वर मंदिर. बाय. आता आम्ही जेवायला बसलो आहे. मी साधी थाळी घेतली आहे, संतोषने मिनी, मंगेशने साधी, अमेयने मिनी आणि मंदारने साधी थाळी. साधी थाळी आहे, त्याच्यामध्ये मेनू आहे 2 पोळ्या, भात, 2 भाज्या, ताक, निर्गुंड, लोणचं, उसळ. आणि यांच्यामध्ये निर्गुंड, उसळ आणि असं काही नाही, टुकटुक. गणेश्वर मंदिराची मागची बाजू सुंदर दर्शन झालं. आतमध्ये फोटोला मनाई आहे, त्यामुळे मला व्हिडिओ फोटो काढता नाही गेला. तिथली मंदिराची विहीर. तर हे प्रदक्षिणा शंकराला मारून पुढे मार्गस्थ होणार. आत्ता आम्ही आलो आहे अंजनवेल गुहागर इथं. त्याला शेजारीच हे एक मंदिर आहे, फार प्राचीन पुरातन मंदिर आहे, टाळकेश्वर नाव आहे. नंतर बघू आपण ते. आता आपण चाललो आहे ते लाईट हाऊस पाहायला. चलो, ह्याचं तिकीट आहे 10 रुपये पर पर्सन. फोटो काढायचा असेल तर अजून 10 रुपये एक्स्ट्रा. त्यांनी माहिती सांगितली इथं हे जे लाईट हाऊस आहे हे फक्त जहाजांना दिशादर्शक की ह्या बाजूला टाळकेश्वर पॉईंट आहे. सो इकडं आपण जहाज न्यायचं नाही आहे, आपण पुढे जायचं आहे, तेवढ्यासाठी हा एक पॉईंट आहे. 90 नॉटिकल असं काही मला त्यांनी काहीतरी सांगितलं. मला कॅल्क्युलेशन्स नाही माहिती ती. बघूया आता पुढे. मस्त आहे. हो, विहंगम दृश्य.
विहंगम दृश्य अंजनवेल लाईट हाऊस. आता तुम्हाला इथनं दिसणार नाही ॲक्च्युली, ते जे एकदम जहाज दिसतंय, माझं बोट बघा दाखवत आहे तिकडे, तिथे एक जहाज दिसतंय. ते साधारण ते म्हणतात 90 नॉटिकल मैल आहे. त्याला हे दिशादर्शक आहे. वाव, सुपर. तर मित्रांनो, हा अंजनवेल लाईट हाऊस आणि हे आहे टाळकेश्वर मंदिर. शंकराची स्वयंभू पिंडी आहे. याला दीपस्तंभ, तुळशी वृंदावन शंकराच्या पुढे आहे इथे. आणि बघू शकता तुम्ही, हाच इकडेच जवळ एकदम समुद्र. काय म्हणजे लोकेशन आहे, तुम्ही विचार करा. अप्रतिम शांतता, म्हणजे एकदम मन शांत होऊन जातं. सुंदर लोकेशन, अथांग समुद्र पसरला इथे. आणि ह्याच्याच जवळ डोंगरावर टिडिंग टाळकेश्वर मंदिर. लुक ॲट सी, लुक ॲट दिस. वाव, मस्त. आता आम्ही आलेलो आहोत एक्झॅक्ट गुहागरचा मेन जो बीच आहे त्या बीचवर. आमची गाडी पार्क केली आहे. इथं अशी दुकानं आहेत, स्नॅक्स सेंटर्स आहेत. मेन गुहागरचं बीच. आता आम्ही मेन बीच पाहिल्यानंतर आता आम्ही दुर्गादेवी मंदिराला आलेलो आहोत. दुर्गादेवी मंदिर सिटीमध्ये आहे, प्रॉपर सिटीमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो. हे स्वयंभू श्री महागणपती मंदिर इथं तुम्हाला दिसतंय. आता दुर्गादेवी मंदिर. जय माता दुर्गा की जय. दुर्गादेवी मंदिर कोकणचे शक्तिपीठ. असं हे मंदिर आहे, सुंदर. रायणी नमोस्तुते. देवीची आरती आत्ता असते 7 वाजता. त्याचा लाभ आम्हाला मिळाला. बटू इथे छान दिसत आहेत बघा. आरतीची तयारी करतायत. आता आरती चालू होईल. सुप्रभात सर्वांना. आजचा दिवस म्हणजे अप्रतिम सुरुवात झालेली दिवसाला. चतुर्थी आहे. आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तर सगळे उठलो, मी आणि मंगेश लवकर. बाकीचे झोपलेत, पण आम्ही उठलो लवकर. म्हटलं चला पटकन दर्शन घेऊन येऊ, गर्दी होईल नाही तर वेडेश्वर मंदिरात येते.
तर दर्शन घ्यायला आलो आम्ही. अभिषेक म्हणून एक दक्षिणा देत होतो. ते म्हणले तुम्ही पूजा करू शकता षोडशोपचार. आम्हाला कल्पनाही नव्हती दोघांना की आम्हाला गाभाऱ्यात जाऊन व्याडेश्वर देवाची पूजा करता येईल. आणि गुरुजींनी जी पूजा केली आहे, अप्रतिम पूजा केली आहे गुरुजींनी. षोडशोपचार पूजा आहे, त्यामुळे त्यांनी रुद्र म्हणला, अभिषेक, संकल्प सर्व त्यामध्ये झालं. पण तुम्हाला सांगतो जे काय म्हणतात मनाला जी शांतता मिळाली नाही षोडशोपचार पूजा करून, ती काही नेक्स्ट लेवल आहे. मी सांगू शकत नाही शब्दात तुम्हाला. तुम्ही या इथं पूजा करा, षोडशोपचार पूजा, अनुभव घ्या इथली पॉझिटिव्हिटीचा, व्याडेश्वर देवाचा. व्याडी त्यांनी गोष्ट सांगितली आम्हाला, व्याडेश्वर नाव कसं पडलं. व्याडी नावाचे ऋषी होते, त्यांनी तपश्चर्या केली, त्याच्यावरून व्याडेश्वर असं या देवस्थानाचं नाव आहे. तर अशा काही एक कथा तुम्हाला इथं आहेत. प्रत्येक देवस्थानाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, तसं इथलंही आहे. अनुभवा, कोकण आपलंच असं. आता आमचं पुढचं जाणार आहे आम्ही सगळे. परत रुंबा चतुर्थी असल्यामुळे आम्ही पहिलं खिचडी बघतो आहे कुठे ब्रेकफास्टला. त्याच्यानंतर पुढे मग आम्ही प्लॅन आमचा असा आहे की हेदवी, वेळणेश्वर आणि इथे एक स्पॉट्स त्यांनी सांगितलं आहे सगळं, तो बघायला आम्ही जाणार आहे. तर आमच्याबरोबर तुम्ही या. चलो, शुभ सकाळ. आता आम्ही निघालो हेदवीकडे. रस्ता बघा तुम्ही, कोकणातले जे इंटरनल रोड, मेन रोड हे जे काही आहेत अप्रतिम आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि आता आज चतुर्थी आणायचे, तर आमचं हेदवीला गणेशाचं दर्शन होणार आहे. इथून पुढे आम्ही वेळणेश्वरला जाणार. हेदवीचा रस्ता आहे हा. बघा सगळीकडे जंगल. नमस्कार, मी आता मंदारच्या काय मेहुण्याच्या घरी आलो आहे कोकणामध्ये. तिथं निवास ओक त्यांच्या शेतामध्ये आहोत. तर भेंडी वाडीमध्ये आहोत. आता त्यांनी मला खूप सुंदर माहिती सांगितलं. त्यांच्या वाडीमधले भेंडी झाड, मी अशी भेंडी आपल्या पुण्यात तर कुठं बघितली नाही. भेंडीचा अच्छा, भेंडाचा, याला भेंडा म्हणतात. आकार बघा. आणि अशीच ह्याच प्रकारची जात आहे. हात आणि हा ही भेंडी. हा, हे बघा एवढा साधारण आकार आहे. आता ते खात आहेत आणि अशीच खायची असं सांगितलंय त्यांनी. भाजी करता येते, पण ही अशी चवही चांगली लागते. काकांच्या वाडीतली ही भेंडी खाऊन दाखव कशी लागते. हे पहिल्यांदा फेकून द्यायचं, आणि नंतर ही जी ओरिजिनल नॅचरल नैसर्गिक जी भेंडी आहे, वा, दॅट्स ग्रेट. बघा आता आज आम्हाला खाता येत नाही आहे, आमचं बॅड लक. कारण की आज चतुर्थी आहे. भेंडी ताजी भेंडीचं जे काय आस्वाद आहे ना, तो वेगळाच आहे. हो, तुम्ही या, हो कोकणात राहा नका, म्हणजे काय सांगू तुम्हाला अजून. आम्ही आता हेदवीच्या रोडला आहोत. तिथून बामणगड असे नावाची एक जागा आहे. बामणगड असं म्हणतात त्याला. त्या जागेवर आम्ही चाललोय. रस्ता बघा किती अरुंद आहे, सुंदर आहे. आजूबाजूला सगळ्या नारळी पोफळीच्या झाडं, वाड्या आहेत. आम्ही बामणगडला आलेलो आहोत. तेव्हा का समुद्र. आता भरती का होती, भरती चालू आहे. अशा वेळेला कधीही समुद्रात उतरायचं नाही आणि मस्ती करायची नाही. जीवाला जपून, निसर्गाला सांभाळून जी काय आहे ती मस्ती मजा करा. निसर्गात कचरा टाकायचा नाही. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. अहिल्याबाई होळकरांनी हे शिवाचं मंदिर इथं स्थापन केलेलं आहे. उमामहेश्वर देवस्थान हेदवी हे ते मंदिर आहे. असा रस्ता आहे, खडकाळवरनं सगळा रस्ता आहे. हळू जा, कधी कधी शेवाळ साठल्यामुळे पाय सटकू होऊ शकतात. एकदम हळू जा, घाई करू नका. हळू या रे, सगळ्यांनी हळू या. बघू शकता तुम्ही. आता आपण जवळ आलेलो आहोत बामणगडीच्या. घळ आहे, हे वरनच दाखवतो. हे बघा असे तुषार उडतात. हळू हा संतोष, एकदम हळू.
ही बामणगड. अशी गळ तयार झाली आहे. हे समुद्राचं पाणी असं जोरात येतं, लाट या कपारीमध्ये आदळते आणि असे तुषार वरपर्यंत उडतात त्या हिरव्या हिरवाईत. हो लवली. अरे बघ ना तू. आता येईल. क्या बात है. हा दुपारचे 2 वाजलेत. आता आम्ही हेदवीला आलोय. चतुर्थी हेदवीचं दर्शन आम्ही घेतोय आता. करेक्ट. तर आता आम्ही दशभुजा गणेश, हेदवीचं दशभुजा गणेश, दशभुजा गणेश मंदिर आहे. त्याच्या मागे हे डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याशी हे गणेश मंदिर आहे. तर आम्ही असं सगळे इकडं आत्ता दर्शन घेऊन पुढे आम्ही उपासाचे पुढे काय पदार्थ मिळतात का बघतो, जेवण करतो, पुढे मार्गस्थ होतो. हेदवीचे दशभुजा गणेश मंदिर. असा हा परिसर आहे सर्व. चारी बाजूनी जंगल. हेदवीच्या इथे आलो आहे. भूक लागली आहे. आता उपवासाचा आम्ही प्रसाद होतो. तिथे आम्हाला खिचडी, ताक आणि सॉल्टेड वेफर्स त्यामध्ये. हां 2 प्लेट आहे ना? हां ठीक आहे, सांगतो. तर आम्ही घेतो आहे. चला या. दुपारचं काय दुपारचं म्हणजे फराळाला. क्षेत्र वेणेश्वर इथं आम्ही आत्ता आलेलो आहे. हेदवीपासून एक 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर हे क्षेत्र आहे. शंकराचे देवस्थान आहे आणि ते बरोबर समुद्राला लागून आहे. शेजारीच म्हणजे मंदिराच्या मागेच मोठा हार्डली एक 500 मीटर पण नसेल एक समुद्र आहे. वेणेश्वरचा समुद्र आहे हा. स्वच्छ एकदम. संतोष. सो येताव ना ब्रेकफास्ट करायला, न्याहारी करायला येताव. आम्ही चाललो सुरुचीमध्ये. या ब्रेकफास्ट करूया. या कोकण आपलं, यावा कोकण आपलं असा. नमस्कार. आत्ता आम्ही आलो आहोत गुहागर खालचा कुठला पाट आहे, खालचा पाटच्या घाट डोंगर माथ्यावर. इथून हे बघा तुम्ही विहंगम दृश्य दिसतंय. पूर्ण जंगल, डोंगर आणि हे माथ्यावर आल्यानंतर पूर्ण दृश्य बघा. समुद्र 180 डिग्रीज. वाव. बॉम्बे गोवा हायवेवर आलेलो आहोत. लोटे परशुरामला जायचा आमचा मानस आहे. हे का पडतं मंगेश सारखं तुझं मला कळत नाही. तर आम्हाला इथे एक नयन रम्य दृश्य पाहावयास मिळाले आहे. धबधबा मी झूम करण्याचा प्रयत्न करतोय. किती वाव. लोटे परशुरामच्या इथे आम्ही आलेलो आहोत. परशुराम भूमी, तसं सगळं अख्खं कोकण हे परशुराम भूमी म्हणूनच संबोधले जाते.
अशा पवित्र भूमीवर आम्ही आलो. इथे पिंडी आहेत ना रे, नाही, रामाची मूर्ती आहे. याबरोबर महेंद्र पर्वत असं म्हणतात. खाली गोशाळा आहे इथं आणि मंदिर आहे. सो फायनली आम्ही घरी पोहोचलोय पुण्यामध्ये.